MPSC Youth. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गौरव कुवर. एमपीएससी युथ या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. काल जसे की आपण पाहिले की पॉलिटी चालू केली कालपासून आपण, तर पॉलिटी मध्ये आपण काल बेसिक कन्सेप्ट बघितल्या, जसे की राज्यघटना म्हणजे काय, लोकशाही काय असते, मेजॉरिटी किती प्रकारच्या आहेत, इलेक्शन कशा पद्धतीने भारतामध्ये होते, आमदार काय असते, खासदार काय असते, संसद काय, विधिमंडळ काय, हे 6-7 प्रश्नांचा काल अभ्यास केला. हा व्हिडिओ काल आपण आज टाकला आहे युट्यूबला, तुम्ही तो पाहून घ्यावा पूर्ण. ओके, व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा अजून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना. ओके, तर आजचा नवीन टॉपिक आपण चालू करत आहोत. एमपीएससी मधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक, जसे की आपण सिलेबस मध्ये बघितला होता की 100+ क्वेश्चन ह्या टॉपिकवर आलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे हा टॉपिक आज पहिला हाच टॉपिक आपण कव्हर करत आहोत. आणि हाच टॉपिक का, कारण पॉलिटीची सुरुवातच ह्यापासून आली की घटना निर्मिती. ओके, चॅप्टरचं नावच बघा तुम्ही, घटना निर्मिती. तर ह्यामध्ये आपण घटना निर्मिती हा चॅप्टर आपण आजपासून चालू करत आहोत. ओके मित्रांनो, तर सर्वात आधी की घटना निर्मिती कशी झाली, की त्याचा इतिहास काय हा आपण पाहतो. सगळ्यात आधी पाहूया. ओके, तर संविधान सभेची मागणी. ओके, संविधान सभा काय आहे हे आपण बघूया. ओके, तर मग नेमकं ते कशी सुरुवात झाली की भारताला आता स्वातंत्र्य पाहिजे. ओके, तर 1895 मध्ये मित्रांनो, 1895 मध्ये स्वराज्य विधेयक लोकमान्य टिळकांनी मागितलं होतं. म्हणजे सर्वात आधी सुरुवात स्वातंत्र्याची सुरुवात आपली 1895 मध्ये सुरुवात झाली मित्रांनो, की स्वराज्य विधेयकामध्ये भारताला स्वातंत्र्य पाहिजे याबाबत. ओके, दुसरा पॉइंट होता की मी तुम्हाला सांगत जाईल की कुठले कुठले पॉइंट्स महत्वाचे ते तुम्ही नोट डाऊन करा मित्रांनो. पण हे आपण का बघतोय की इतिहास एक सारांश पाहिला पाहिजे, त्याशिवाय पुढचं कळत नाही मित्रांनो. ओके, तर 1922 ला सुद्धा मित्रांनो महात्मा गांधीजींनी सांगितले होते की भारताची घटना ही भारतीय जनतेच्या इच्छेनुसारच झाली पाहिजे. ओके, आणि तसं अजून त्यांनी हे पण सांगितलं होतं की यंग इंडियामध्ये की इंग्रजांनी भारताला जे स्वातंत्र्य दिलंय हे ती काय त्यांची भेटवस्तू नाहीये. ओके, हे 2-4 पॉइंट आहेत मित्रांनो की महात्मा गांधीजींनी तेव्हा सांगितले होते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की स्वातंत्र्याची चळवळ तर आधीपासून चालू होती, पण मेन स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला भारतीयांना पाहिजे होतं, त्याची सुरुवात 1895 लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली होती, ते पण स्वराज्य विधेयक मांडून मित्रांनो. ओके, तर आता 10 ऑगस्ट 1928 ला 10 ऑगस्ट 1928 ला काय झालं की नेहरू रिपोर्ट जवाहरलाल नेहरू यांनी मांडलं मित्रांनो. ओके, तो आपला पहिला प्रयत्न होता नेहरू रिपोर्टच्या द्वारे की म्हणजे स्वातंत्र्य पाहिजे. ओके, त्यानंतर चौथा पॉइंट बघितला तर 1934 ला सर्वात प्रथम संविधान सभेची कल्पना, सर्वात आधी संविधान सभा ही कल्पना मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली. ओके, संविधान सभेची. हा हे पॉइंट नोट डाऊन करा मित्रांनो, कारण हा PYQ आहे. ओके, ह्याच्यावर आधी प्रश्न आलाय की संविधान सभेची सर्वप्रथम कल्पना कोणी आणली, मग हे त्याचं उत्तर आहे मानवेंद्रनाथ रॉय. ओके, हे पॉइंट IMP मित्रांनो. ओके, हा लक्षात ठेवा. ओके, तर पाचवा पॉइंट पॉइंट नुसारच लक्षात ठेवा मित्रांनो, कारण लक्षात ठेवायला एकदम सोपं जातं. ओके, 1935 ला काय झालं तर 1935 ला संविधान सभेची काँग्रेसने सर्वप्रथम मागणी केली 1935 ला. आणि ह्याच्यावर तुम्ही PYQ बघू शकता की हा पॉइंट वर PYQ आलेला आहे 1935 च्या ह्याच्यावर, की कधी मागणी केली काँग्रेसने सर्वप्रथम, तर त्याचं उत्तर आहे 1935. ओके, पुढचा 6वा पॉइंट काय ह्याच्यामध्ये कव्हर करणार, 1938 ला काय झालं की स्वतंत्र भारताची जी काय म्हणतो आपण घटना तयार करणार होतो, ही प्रौढ मतदानाद्वारे म्हणजे अडल्ट. ओके, यांच्याद्वारे निवडलेल्या संविधान सभेने बाह्य हस्तक्षेप म्हणजे काय, त्या टायमाला इंग्रज होते त्यांच्या हस्तक्षेप फक्त पूर्णत्व भारतीयांनीच तयार करावे, हे त्या टायमाला नेहरूजींनी सांगितलं होतं. ओके, 1938 ला. ह्याच्यावर आतापर्यंत काय प्रश्न आला नाही मित्रांनो 1938 च्या. ओके, जिथे जिथे प्रश्न आलेत ते तुम्ही हायलाइट करून ठेवा आणि काय म्हणतात नोट्स शॉर्ट्स राहू द्या, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं पडतं. ओके, नंतर 7वा पॉइंट होता की 8 ऑगस्ट 1940 ला 8 ऑगस्ट 1940 ला आहे ना मित्रांनो, ऑगस्ट ऑफर
ऑगस्ट ऑफर लिंडिथिगो, लॉर्ड लिंडिथिगो. ओके, यांच्याद्वारे ऑगस्ट ऑफर होती. ऑगस्ट ऑफर द्वारे मध्ये काय सांगितलं की पहिल्यांदा नवीन राज्यघटना तयार करण्याला ना मान्यता भेटली आपल्याला. ओके, पण ह्यामध्ये काय सांगितलं, मुख्यतः भारतीय तयार करतील, पण सर्वस्व नव्हे मित्रांनो, सर्वस्व नव्हे. याचा अर्थ काय होतो की भारतीय पण असतील आणि इंग्रज पण असू शकतात. ओके, ब्रिटिश असू शकतात त्यामध्ये. म्हणून ह्या त्या टायमाला मुस्लिम लीग आणि काँग्रेस पार्टीने हा प्रस्ताव नाकारला होता. ओके, मग त्यानंतर काय झालं मित्रांनो की 21 मार्च 1942 ला 21 मार्च 1942 ला क्रिप्स मिशन आलं. तर क्रिप्स मिशन मध्ये त्यांनी सांगितलं की संविधान सभेने संविधान सभा जी आहे आपली भारताची, तर पूर्ण तो घटना भारतीय तयार करू शकतात. ओके, हे झाले क्रिप्स मिशन मध्ये. ओके, ह्याच्यावर पण प्रश्न आला मित्रांनो क्रिप्स मिशनवर. ओके, तर हा हे ऑगस्ट ऑफर, लिंडिथिगो हे IMP पॉइंट्स आहेत. त्यामुळं हिथं आहे ना मित्रांनो, ही डेट पूर्ण लिहिली मी त्यामुळं. ओके, 21 मार्च 1942 ही पण. ओके, आणि एकदम महत्वाचा पॉइंट शेवटचा, मे 1946 ला कॅबिनेट मिशन प्लॅन. कॅबिनेट मिशन प्लॅन यालाच अजून एक नाव आहे त्रिमंत्री योजना. ओके, एकतर परीक्षेमध्ये त्रिमंत्री योजना देतील किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन देतील. ओके, तर त्याच्यामध्ये ना मित्रांनो बघा, अध्यक्ष जे होते ना कॅबिनेट मिशन प्लॅनचे अध्यक्ष होते लॉरेन्स. तर त्या टायमाला भारत मंत्री होते मित्रांनो. ओके, आणि सदस्य होते क्रिप्स आणि अलेक्झांडर. हे 3 नाव लक्षात ठेवा मित्रांनो, ह्याच्यावर PYQ आलेले. अध्यक्ष लॉरेन्स होते, क्रिप्स आणि अलेक्झांडर त्यांचे सदस्य होते. कशाचे? कॅबिनेट मिशन प्लॅनचे. ओके, तर ह्याची जर इतर माहिती बघायला गेली ना मित्रांनो, तर ह्याच्यामध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. ओके, तर 5 ते 12 मे मध्ये ना मित्रांनो शिमल्याला बैठक झाली होती काँग्रेस आणि मुस्लिम लीगची. त्यामध्ये त्यांचं ताळमेळ बसला नाही. तर 16 मे 1946 ला सॉरी 16 मे 1946 ला स्वतःची योजना जाहीर केली, कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणून जाहीर करून टाकलं त्यांनी. ओके, मग त्यामध्ये काही तरतुदी होत्या मित्रांनो. तर तरतुदी काय होत्या की शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, तरतुदी आतापर्यंत विचारल्या गेल्या नाहीयेत, पण विचारल्या असतं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा की घटना समिती स्थापन करायची. ओके, घटना समिती स्थापन करायची ही एक तरतूद होती. ओके, दुसरी एक तरतूद होती की भारतामध्ये एक संघ राज्य स्थापन करायचं. एक संघ राज्य स्थापन करायचं भारतामध्ये. ओके, तिसरं होतं की हंगामी सरकार. हंगामी सरकार आपलं ब्रिटिशांच्या म्हणजे आपले व्हाईसरॉयच्या निदर्शनाखाली हंगामी सरकार एक स्थापन करायचं मित्रांनो. चौथं काय होतं तरतूद की हिंदू मुस्लिम यांना समान प्रतिनिधित्व द्यायचं. समान प्रतिनिधित्व द्यायचं सदस्य. ओके, म्हणजे 50-50% सदस्यत्व ठेवायचं असं तरतूद होती एक कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये. आणि 5वा पॉइंट असा होता की कॉमनवेल्थ मध्ये सहभागी. कॉमनवेल्थ मध्ये सहभागी व्हायचं. ओके, कॉमनवेल्थ मध्ये भारतीयांनी कॉमनवेल्थ मध्ये सहभागी व्हायचं ही तरतूद. तर आता ह्याच्यावर प्रश्न आलाय मित्रांनो, कॉमनवेल्थ मध्ये सहभागी. ह्याच्यावर तुम्ही जर PYQ बघितलं ना, एकच आतापर्यंत एकच प्रश्न आलाय की कॉमनवेल्थ मध्ये सहभागी होणं. मग त्याचं काय मित्रांनो बघा, मे 1946 हे उत्तर आहे त्याचं मित्रांनो. ओके, तर 10वा पॉइंट काय आहे की लास्ट नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना झाली. ओके, संविधान सभेची स्थापना झाली. हे तुम्ही लक्षात ठेवा, नोव्हेंबर 1946 मध्ये. आता ह्यामध्ये तुम्हाला जसं की मी सांगितलं की कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की चौथा पॉइंट की मानवेंद्रनाथ रॉय. ओके, सर्वप्रथम कल्पना संविधान सभेची कोणी दिली? मानवेंद्रनाथ राय यांनी. काँग्रेसनी सर्वप्रथम मागणी कधी केली? 1935 साली. ओके, त्यानंतर ऑगस्ट ऑफर लक्षात ठेवायची की इतिहासामध्ये पण विचारलं जातं. 8 ऑगस्ट 1940 ऑगस्ट ऑफर आणि लिंडिथिगो. ओके, तर हे बाकीचं काही विचारत नाही मित्रांनो. कीवर्ड्स लक्षात ठेवा. कीवर्ड्स लक्षात ठेवल्यामुळे काय होतं की प्रश्न सॉल्व्ह करायला एकदम सोपं जातं. स्टेटमेंट जरी आले तरी तुम्हाला प्रश्न सोडवता येतील. ओके, कारण स्टेटमेंट मध्ये काय असं कुठं पण ह्याच्यात सिली मिस्टेक करत नाही. ते जास्त करून एक तर डेट, ठिकाण, ओके, नाव ह्याच्यामध्ये हे करतात. त्यामुळे स्टेटमेंट आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, हे लक्षात ठेवा. 21 मार्च 1942 ला क्रिप्स मिशन आलं. ओके, आणि त्यानंतर मे 1946. आता ह्याच्यामध्ये तारखा तर काही विचारलं नाही, आतापर्यंत फक्त सदस्य विचारले. त्याच्यामध्ये सदस्य अध्यक्ष होते लॉरेन्स, सदस्य होते क्रिप्स आणि अलेक्झांडर. ओके, आणि तरतुदी आतापर्यंत काही विचारलं नाहीत मित्रांनो. ओके,
त्यामुळं फक्त एक लक्षात पाहिजे सगळ्या गोष्टी त्यामुळं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.